पोलीस शिपाई आत्महत्या प्रकरण चौकशीची मागणी। जिल्हा कारागृहातील कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप करत ही बाब अतिशय गंभीर आहे, या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या पत्नी सविता कोळपे आणि बंधू कैलास कोळपे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे। जिल्हा कारागृह येथे कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले विकास कोळपे यांनी दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या जवळील SLR रायफलने छातीवर फायर करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व त्यांनी त्यांचे व्हॉट्सअपवर स्वतःचे फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली असे विधान लिहून हा गंभीर प्रयत्न केला होता। पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांनी मुख्यालयाकडे विनंती बदलीचा अर्ज केला होता, पण वरिष्ठांकडून त्यांना न्याय मिळत नव्हता असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। गेले 3-4 वर्षापासून ते पुण्यासाठी बदलीसाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांनी बदलीसाठी अर्ज केला, परंतु स्वाती साठे मॅडम आणि योगेश देसाई स्वाती साठे मॅडम या बदलीसाठी वारंवार त्यांना नकार करत होत्या। म्हणजे विकास कोळपे मला पुण्याला दिलं होते असं त्यांचं डायरेक्ट स्पष्टीकरण होतं। आणि त्याचबरोबर मी पुणे या ठिकाणी खासगी नोकरी करत होते, परंतु त्यांचं मानसिक टेन्शन आणि तणाव हा वाढत होता। त्यामुळे मला माझा जो जॉब आहे त्याला राजीनामा देऊन मला स्वतःसाठी शिफ्ट करावं, त्यामुळे आम्ही जे आमच्या दोघांचं जे आर्थिक हे होतं तर ते कमी झालं। ॲक्च्युली आमच्या हॉस्पिटलचा थोडासा प्रॉब्लेम आहे हॉस्पिटलचा, तर आम्हाला तिकडं लक्ष देणं हे नव्हतं आमच्यासाठी, म्हणजे आम्ही तेवढा वेळ देऊ शकत होतो। आणि गेले 2-3 महिन्यापासून ते फुल टेन्शनमध्ये राहत होते, तर मी त्यांना वारंवार जर विचारपूस केला की बाबा तुम्ही काय टेन्शनमध्ये राहताय, तर त्याच्यासोबत एकच स्पष्टीकरण येत होतं की त्या नोकरीसाठी लागणाऱ्या ज्या मला समस्या त्याही मंजूर केल्या होत्या। त्याचबरोबर 1-1.5 महिने माझं हॉस्पिटलचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे हॉस्पिटल झाल्यामुळं ते सुट्टीवर आले होते, तर त्यामुळे त्यांनी रजा मंजूर नव्हती केली। म्हणजे ही खूप गंभीर अशी बाब होती। तर त्या टेन्शनमध्ये आणि जे सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक साहेब हे त्यांना वारंवार त्यांना ती मानसिक टेन्शनमध्ये असूनही सुद्धा त्यांनी स्वतः अशाच ठिकाणी ते ड्युटी देत होते। त्यांनी त्यांच्या नंबर त्यांच्यावरती कारवाई वगैरे झाली होती। कारवाई अशी त्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टीकरण देऊ शकतो की ज्या कारवाई झाल्या चुकीच्या ठीक आहे ना, काय कारवाई झाली, काय पनिशमेंटची कारवाई झाली त्यांना काय कशासाठी? एक कोल्हापूरमध्ये प्रकरण घडलं होतं, संतोष पोलचे पुस्तक संदर्भात व्हिडिओ चित्रफित व्हायरल झाला आणि त्यावेळेस ते घडलं कोल्हापूरमध्ये। ते कार्यरत होते पुणे कारागृह या रोडला येते, जाणून बुजून त्यांना त्या प्रकरणामध्ये ओढलं गेलं। त्यामध्ये त्यांना सुटका झाली, त्यामध्ये सिद्ध झाले की त्यांचा काही संबंध नाही, म्हणून त्यांना मॅडमने 6 महिन्यासाठी 7 महिन्यासाठी निलंबित केलं होतं। त्यानंतर त्यांचे विविध अधिकारी व्हॉट्सअप स्टेटस संदर्भात त्यांना नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।